रामकृष्ण हरी. सर्वांना आजचा खूप मोठा असा हा रामकृष्ण हरी. मित्र हो, आतापर्यंत आपण खूप असे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि दररोज आपण 2 व्हिडिओ बनवणार आहोत, एक सकाळी आणि एक दुपारी. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मला सहकार्य करत आहात, त्याबद्दल सर्वांचं आनंद महाराज कांडके यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण एक विषय बनवणार आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे की जीवनामध्ये संघर्ष करत असताना, जीवन जगत असताना सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, परंतु एक आपल्या टायटल आहे आपल्या यूट्यूबचा. आज एक टायटल आहे, हा जन्म पुन्हा नाही, हा जन्म पुन्हा नाही. मित्र हो, हा जन्म पुन्हा कधीच येणार नाही. कारण हा जन्म पुन्हा कधीच मिळणार नाही. त्याचं एक कारण आहे, जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू ह्यामधला जो प्रवास असतो एकदाच मिळालेला आहे, डबल मिळणार नाही. मग हा जन्म पुन्हा मिळणार नाही म्हणून आपण चांगल्या पद्धतीनं जीवन हे जगलंच पाहिजे. कोण्याही व्यक्तीशी कधी आपण भांडण करायलाच नाही पाहिजे आणि हसत खेळत आपण हे जगायलाच पाहिजे. कारण हा जन्म पुन्हा नाही. एका कवीनं म्हणलेलं आहे, सतदा प्रेम करावे, हा जन्मावर सतदा प्रेम करावे. आपण जन्मावरही प्रेम करतो आणि मरणावरही प्रेम करतो. कारण जन्म आणि मृत्यू हे तुमच्या आमच्या हातामध्ये नाही, म्हणून हा जन्म पुन्हा नाही. मग हा जन्म पुन्हा नाही म्हणून आपण काय करायला पाहिजे? रामकृष्ण हरी हा नाम जप पण करायला पाहिजे. त्यानंतर भक्ती केली पाहिजे. त्यानंतर आपण सेवा केली पाहिजे. सेवा, भक्ती, नामजप ह्या गोष्टी आयुष्यामध्ये आपल्या व्हायलाच पाहिजेत. आणि त्यामुळं चिंतनामुळं, मननामुळं, ध्यानामुळं आपण हा प्रसन्न राहतो. जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला त्या करू वाटतात त्या आपण गोष्टी ह्या करायलाच पाहिजे. कारण हा जन्म पुन्हा नाही, हा जन्म पुन्हा नाही. कारण गेलेली वेळ, गेलेला क्षण हा कधीही परत येणार नाही. आणि जन्मावर, जगण्यावर आपण प्रेम करायलाच पाहिजे. रुसवे, फुगवे, हेवे, दावे, चिंतन, निंदा ह्या गोष्टी सगळ्या सोडून द्या आणि जन्मावर प्रेम करा. हा जन्म पुन्हा नाही. कारण प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याला कुठंतरी मान कुणीतरी द्यायला पाहिजे. त्यांचा कुठलाही विचार करू नका. जीवन जगत असताना दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये इंटरफेअर हे कधीच करू नका. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे स्वातंत्र्य असतंय आणि त्या स्वातंत्र्यामध्येच त्याला आयुष्यामध्ये राहू द्या. प्रत्येक व्यक्तीची भेट आपली किती तास असते, किती वेळ असतो, तो भेटीमध्ये भेटल्यानंतर 2 गोष्टी त्याला चांगल्याच बोला, वाईट गोष्टी का बोलायच्यात? आपल्या तोंडामधून एखाद्याची निंदा ही कधीच झालेली नाही पाहिजे. कारण हा जन्म पुन्हा नाही. आणि आयुष्यामध्ये ज्या आपण गोष्टी ठरवल्यात हे गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्यात. त्याच्याकरता आपण सतत संघर्ष, प्रयत्न ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत. कारण हा जन्म पुन्हा नाही. आपण ठरवलं होतं की आपल्याला पूर्ण हे भ्रमंती करायची, पूर्ण जगामध्ये फिरायचे, देशामध्ये फिरायचे, राज्यामध्ये फिरायचे. याच्याकरता आपण ज्या जन्मावर प्रेम करायलाच पाहिजे. कारण हा देह पुन्हा येणार नाही. कारण सगळ्या संतांनी सांगितलं आहे की जन्मावर प्रेम करा. कारण जन्म हा तुमच्या आमच्याकरता खूप महत्त्वाचा आहे. कारण एक जीव जन्माला येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. जगामध्ये प्रत्येक गोष्ट मिळेल, परंतु एकाच्या पोटी आपण जन्म घेणं म्हणजे खूप मोठी कृपा आहे. कारण आईवडिलांची पुण्याई म्हणायचं, आपलं पुण्याई म्हणायचं, त्यांच्यामुळं आपला जन्म मिळाला. आणि हा जन्म बघण्यासाठी, जग बघण्यासाठी, डोळ्यानं पाहण्यासाठी ह्या गोष्टी मिळाल्या. तुमच्या आमच्याकरता हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे एकच गोष्ट सांगायची वाटते की हा जन्म पुन्हा नाही, हा जन्म पुन्हा नाही. म्हणून या जन्मावर सतत प्रेम करा. चांगले विचार, चांगली संगत, व्यसनापासून दूर राहा. कारण गेलेला वेळ, गेलेला क्षण हा कधीही परत येणार नाही. म्हणून सतदा जन्मावर प्रेम करावे, सतदा जन्मावर प्रेम करावे. रामकृष्ण हरी.